नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर मध्ये. आपण बघता मोठ्या प्रमाणामध्ये वाळूज महानगर इथे संघर्ष विद्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात इथं पूर्ण भव्य मैदान सज्ज झालेलं आहे, केज वगैरे ओके झालेलं आहे. आणि आपल्यासोबत आहे कार्यक्रमाचे आयोजक आळंदकर पाटील. काय सांगाल? आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने आम्ही मनोज पाटील जरांगे दादा यांची जाहीर सभा ठेवलेली आहे. तरी या सभेसाठी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहणारे मावळे येणार आहेत. तसेच 20 ते 25 एकर ही जमीन आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था झालेली आहे. पाणी व्यवस्था, समक सेवा व्यवस्था ही सगळे आतापर्यंत झालेली आहे. या सेवकासाठी सर्व मराठा समाज एकत्र येऊन ही सभा सफल करण्याचे प्रयत्न करीत आहे. आपल्यासोबत आहे सुभाषदादा अवताडे पाटील. काय सांगाल दादा, कशा पद्धतीने असणार? समितीच्या वतीनं वाळूज महानगरामध्ये हा जो मनोजदादा जरांगे यांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, समितीच्या वतीनं मी सर्व पंचक्रोशीतील बांधवांना आवाहन करतो की जवळजवळ 2 लाख लोकांची एकत्र बसण्याची इथं व्यवस्था केलेली आहे. तसेच स्टेज, माईक, मंडप, पार्किंग सर्व गोष्टी इथं सर्व सकल मराठा बांधवांनी सहकार्य करून तयारी केलेली आहे. तरी समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं आयोजक पात्रिका सर काय सांगाल? आज इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही संभाजीराजे जयंती निमित्त मनोज जरांगे दादा यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त इथं मोठं मैदान, सुसज्ज पार्किंगची व्यवस्था, सगळ्या बाजूनी स्वयंसेवक आपली सगळी व्यवस्था ठेवतील अशी सगळी नियोजित आमच्या समितीने नियोजन केलेलं आहे. आणि 1,00,000-2 लाख पब्लिक बसेल एवढी मोठी जागेची व्यवस्था आम्ही या मैदानावरती नियोजित करून आता सगळं तयारी संपलेली आहे. फक्त आता आम्ही उद्या सगळं जेवढ्या आयोजकाच्या वतीनं जेवढे लोक येतील त्यांचं नियोजन करून आम्ही ह्या समितीच्या वतीनं सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करीत आहे. आपल्यासोबत एक कामगार नेते शेळके पाटील. काय सांगाल पाटील? छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त या वाळूज पंचक्रोशीमध्ये सिडको वाळूज महानगर एक पाण्याची टाकी या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांची सभा आयोजित केली आहे. ही सभा एक नवीन आदर्श घडवून आणण्यासाठी आयोजकांनी त्या निमित्ताने ही सभा ठेवली आहे. ही सभा सर्वच समाजासाठी आयोजित केली आहे. या ठिकाणी महिलांनी, लहान मुलांनी, म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. एक मार्गदर्शन मनोजदादा पाटील जरांगे यांचं आपल्याला मिळणार आहे. जरांगे पाटलांना एक नवीन आदर्श या भारतामध्ये घडून दिलेला आहे. आणि म्हणून सर्व समाजाने या ठिकाणी, कारण ही फक्त मराठा समाजासाठी सभा नसून मनोजदादा जरांगे यांचा आदर्श घेण्यासाठी सर्व समाजातील तळागाळातील लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. आणि सभा यशस्वी करण्यासाठी या कृती समितीनं या ठिकाणी पूर्ण व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली, स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. 1000 ते 1200 स्वयंसेवक असतील. कुठं महिलांना त्रास होणार नाही, लहान मुलांना त्रास होणार नाही, हॉस्पिटलची व्यवस्था, डॉक्टर वगैरे सगळं उपस्थित. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनसुद्धा पूर्ण सहकार्य करणार आहे. पूर्ण बंदोबस्त त्यांनी या ठिकाणी ठेवला आहे. तरी मी सर्वांना विनंती कराल की ही सभा आपण यशस्वी करण्यासाठी आणि सभा ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. ही विनंती सर्व कामगार मित्रांनाही या ठिकाणी मी विनंती कराल की आपण हे परिवारासहित सभेसाठी उपस्थित राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षयुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी लाखोच्या संख्येने उद्या नागरिक येणार आहे. त्यासाठी पात्रा सुपरमास्टर न्यूज चॅनल संभाजीनगर DPवर. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. आज या वाळूज महानगरमध्ये मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विराट सभेमध्ये रूपांतर होताना दिसत आहे. आम्हाला अपेक्षा नव्हती. नियोजन समितीने जी जिम्मेदारी घेतली त्यामध्ये आमचे पाथेकर पाटील असतील, अवताडे पाटील असतील, शेळके मामा असतील आणि सर्वच सकल मराठा समाज, आळंदकर पाटील असतील यांनी सुरुवातीला जे नियोजन केलं होतं असं धाकधूक होती की सभेचं रूपांतर कसं होईल.
पण या परिसरामध्ये मी सर्वे केला असता या परिसरामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. लाखोच्या संख्येने जनसमुदाय या सभेला उपस्थित राहणार आहे आणि या नियोजन समितीचे मी आताच आभार मानतो की तुम्ही जे नियोजन केलं खूप चांगल्या पद्धतीचं केलं आणि येणाऱ्या सभेला सकल मराठा समाजाला असं आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सभेची शोभा वाढावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.